तो फोटो तिथे कोणी लावलाय असं तुला विचारायचंय? मी लावलाय तो फोटो. काव्या, हे दोघं सुद्धा डेटला जा. मी फ्री. नॉट पॉसिबल. तुझ्यासोबत मी ऍटलीस्ट व्हॅलेंटाईन्स डेला तरी डेटवर जाणार नाही. ए, मला तुझी गरज नाही, कळलं? हे बघ, मी कुठल्याही मुलीला फक्त 3 मिनिटात पटवू शकतो. मी 2 मिनिटात कुठल्याही मुलाला. इथे बसलेल्या कोणत्याही मुलाला पटवून दाखव. डेट एक्सेप्टेड. राघव, सुमित, नाहीयेत वाटतं घरात. मी ऍक्च्युली मीठ परत करायला आले होते. मोरे काकू म्हणाल्या कोणाचं मीठ ठेवू नये. त्यांना ऍक्च्युली सांगायचं होतं की श्रीकांत आहे ना, मोरे काकांचा मुलगा, तो भारतात परत येतोय. ठीक आहे, फोन करून सांगते. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, तुमच्या मित्रांना त्रास होईल असं अजिबात वागू नका म्हणून. असं का वागताय? बोलत का नाही आहात काही? काय? मौनव्रत? मौनव्रत? बाबा बिन संसारी तारी जगाला मार्ग देई. हॅलो, मिस्टर विनय नागपूरकर बोलतायत का? हॅलो, मिस्टर विनय नागपूरकर बोलतायत का? हॅलो, मिस्टर विनय नागपूरकर बोलतायत का? हॅलो हॅलो हॅलो, तुम्हाला ऐकू येतंय का? हॅलो हॅलो, मला तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो, मला तुमचा आवाज येत नाहीये. मिस्टर विनय, तुम्हाला माझा आवाज येत असेल तर प्लीज ऐका. मी नेल्सन्स अँड फार्मास्युटिकल्स मधून बोलते. आम्हाला तुमचा रेझ्युमे आवडला आहे. तुम्ही आज इंटरव्ह्यूसाठी येऊ शकता का? हॅलो हॅलो, मिस्टर विनय. हॅलो मिस्टर विनय, तुम्हाला आवाज येत असेल तर प्लीज कॉल करा. मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. Locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृग नैनी, ती सावरीशी सांज ओली. Love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha.
राघव, कॅफे मध्ये असली फालतूगिरी अजिबात करायची नाही, कळलं? म्हणतं काय बेबी पण हा मी म्हणत होतो की हे कॅफे आपण सांभाळतो की नाही. जर आपणच असं वागलो तर मग बाकी आपले ऐकणार आहेत का? डेटिंग साईट करतील सगळीकडे. राडा, अरे चांगलंच आहे ना, आपलाच बिझनेस वाढेल. शिवाय बिचारे कपल्स कुठे कुठे जागा शोधत असतात एकांतात वेळ घालवण्यासाठी. त्यांना हक्काची जागा मिळेल आणि एका अर्थाने आपण आपण सोशल वर्क करतो. सोशल वर्क हा मग हिला ना असलं सोशल वर्क करायला आवडतं, मजा येते. मी तो वाटते जे करण्यात येत असतो. नाही तर काय. प्लीज काव्या, काय चाललंय तुझं हे? बघतीये माझ्या फ्युचर बॉयफ्रेंडकडे. गुड चॉईस काव्या. हे बघ, सिंगल मुलं व्हॅलेंटाईन डेच्या आधी ना अशीच कॅफेमध्ये, गार्डनमध्ये किंवा देवळात जातात तुझ्यासारख्या सुंदर मुलीला भेटायच्या आशेने. डेअर लक्षात आहे ना? ऑफकोर्स. तुम्ही समाजसेवेवर चर्चा करा, मी माझ्या बॉयफ्रेंडला घेऊन येते. लुकिंग हॉट ना बेबी? एक खुर्ची आणू का? मी इथे बसू शकते का? हो प्लीज बसा ना. थँक्यू. तुझ्यासारखी जर सुंदर मुलगी समोर बसत असेल तर कोणालाही आनंद होणार. बाय द वे, आय एम काव्या. मी अविनाश. हाय. आय एम एन इंटिरियर डिझायनर. वाव. ॲक्च्युली इथेच माझी मीटिंग होती. कंटिन्युअसली 3-4 तास चालली. आता कॉफीची गरज आहे. आय कॅन अंडरस्टँड. ते काय ना, आय वर्क इन अन ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आणि मी सीडी आहे. आय एम अ क्रिएटिव्ह डिझायनर. एवढ्या लहान वयात तुम्ही सीडी झाला, आश्चर्याची गोष्ट आहे. वन सेक. लहान वयात म्हणजे? म्हणजे तुमचं वय तर लहानच असेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं काय असेल माझं वय? गेस माय एज. बरं काय वाटतं किती वय असेल माझं? लवली कपल साठी मी काही आणू शकतो का? एक्सक्यूज मी, आम्ही कपल नाही आहोत. म्हणजे अजून तरी. हो की नाही अविनाश? नाही नाही, कपल नाही, काहीतरीच काय. आणि आणायचीच असेल तर 3 कप कॉफी आणा प्लीज. ओके, 3. मी या कॅफेचा मालक असलो तरी मी सगळ्यांसोबत कॉफी नाही पित. नाही नाही, ऍक्च्युली माझी गर्लफ्रेंड येते ना, तिच्यासाठी. यू हॅव अ गर्लफ्रेंड? हो, माझी गर्लफ्रेंड आहे. तिचीच तर वाट बघत होतो मी. तुला सांगितलं नाही का? आय एम सो सॉरी. आय एम सिरियसली सॉरी. इट्स ओके. राघव फक्त 2च कॉफी आण. दोन कॉफी पाठवतो. काव्या, काव्या. आपल्या जिंकलो. पुरे.
बघ ना. अरे यार काय चाललंय तुमचं? हा? कोण आहे? काय चाललंय बे तुझं? काय डोकं बिकं फिरलं की काय तुझं? हा? हे शिकवलं मी तुले का शाळा कॉलेजमध्ये शिकवलेलं विसरलास? तोंडाने बोल. बाबा तुम्ही बसा ना, मी चहा टाकतो पटकन. चहा बी प्यायला आलो नाही मी इथे. तू गप्पस मध्ये पडू नकोस. अबे तोंडाने बोल ना. अरे मी काय बोलू ते म्हणले ना, मध्ये बोलू नको. काय आहे? बाबा तो मला तुम्हाला असं सांगायला सांगतोय की त्याचं आज मौन व्रत आहे. म्हणून व्रत हे काय काऊन? त्याच्या बिनसंसारी बाबाने सांगितलंय. बापाच्या सुमित राघव काठी आणा नाही तर बांबू आणा नाही तर पलीचा तरी आणा. कशाला? अरे कायले काय याले हाणायले आणखीन काय आले? लगेच आणतो. थांब ही लाकडं काढ पाहतली आधी. काढ नाही तर आता काढ. कुठे गेला आता? बिनसंस्कारी बाबाला नमस्कार करायला गेला असणार. ही वेळ झाली ना. तुम्ही एवढे कायले चिडता? चिडू नको तर काय पूजा करू तुझी? कौतुक करू तुझं? एवढा मोठा पराक्रम केलास ना तू. आधी काय भात बंद, नंतर काय पाणी बंद. अरे तुझ्यामुळे मी गावाला उपाशी राहतो. अरे तुला तर खूळ लागले पण तुझ्यामुळे तुझी आई पण येडी झालीये. खडावा घालून घरभर फिरते. काय सांगताय? म्हणजे काय सगळ्या गावाला वाटतं इले खूळ लागले. सगळं गाव तिले बघायला येतं. आता तर काय आई बापाचा पण फोटो काढला आणि त्या बाबाचा फोटो लावलास तू. बिन संसारी बाबाच्या. अबे खरे खरे आई बापाने विसरलास की काय? काय बोलायचं ते सरळ बोल. खाना खुना करू नकोस. थोडं बोल म्हणून सांगतो ना तुले. कुठे तो संसार मोडणार तुझा बाबा? दाखव त्याचा फोटो. कुठे? अबे कुठे? चल चल पहिले ये ये. कुठे गेला? कुठे गेला इन्या? काय पाहिलं बी याच्यात? अरे या दीड नंबरीच्या बाबात काय पाहिलं तू? याच्यासाठी तू जन्मदाते आई बाबाला विसरलास? असा नाही रे, तुला चांगलं चपलेनं जोडलं पाहिजे. हराम खोरा. प्लीज मारू नका. बाबा बाबा माफ करा. मौनव्रत तुटला. आता अनर्थ होणार आहे ना. मीच करणार आहे तो अनर्थ. सुमित राघव बाहेर जा. बाहेर जा. आज एकतर हा तरी राहील नाही तर मी तरी राहील. बाबा प्लीज तुम्ही एवढे चिडू नका. मग केवढ्या चिडू? बाबांकडे बिनसंसारी बाबांकडे मी जातोय माझ्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्स वर मार्ग काढायला. हा तुला काय मार्ग सांगणार? खड्याच्या अंगठ्या घालून फिर.
अरे याच्यासाठी एवढी मेहनत करून कष्ट करून मी तुला शिकवलं का? हा? अरे तुझ्यापेक्षा अडाणी लोक परवडले. त्यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक कळतो. तुझ्यासारखी झापडं घाल लावून नाही फिरत ते. अरे एकतर माझी काही चूक नसताना माझ्यावर सगळे चिडलेत. छोट्याशा कारणांवरनं माझी नोकरी गेली. मी काय करायला हवं अशा वेळेला? एक मिनिट, काय बोलल्या? नोकरी गेली तुझी? कधी गेली? अबे नोकरी कधी गेली? झाले काही दिवस झाले. मी तुम्हाला सांगितलं नाही कारण मी हे असे चिडता. काय करायचं मी? आपल्या चुकांची शिक्षा आहे ना तेच कळत नाहीये मला. म्हणजे हे सगळं घडलंय ते सगळं आपोआप घडलंय? म्हणजे तुझी काही चूक नाही असं म्हणायचं तुला? त्यांच्याकडे काय बघतो तू सांग? हो हो काय हो? अबे त्या आकांक्षा सारख्या मुलीचं मन दुखावलंस त्याची शिक्षा भोगतोय बे तू. मुळात तुम्हा सगळ्यांचा एक मोठा गैरसमज झालाय. आकांक्षा मॅडमचं माझ्यावर प्रेम नाहीये, पण त्या माझ्यावर का चिडलेत हेही कळत नाहीये मला. मला सगळ्यांना ना प्रेम म्हणजे मस्करी वाटते, भंकस वाटते काय? हा? आज आहे उद्या नाही, एखाद्या माणसाच्या जीवाशी खेळता तुम्ही. आज काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकतो मी असं सोडणार नाही. बाबा थांबा. अहो, कुठे चाललाय तुम्ही? बाबा, असं करू नका. बाबा, तुम्ही काही नाही राहून जा. बाबा, असं करू नका. ऐका प्लीज ऐका. असं करू नका. ऐक तू माझं माझं सोड. बाबा, डोक्यात हात घालून घेऊ नका. असं करू नका. बाबा आलाय तसे 2 दिवस. काय चाललंय? अहो, कुठे? बाबा कुणी बाहेर जायचं नाही, मी येतो. कडी लावून गेले. जरा बघ बरं. बाबा मोरे काकांची डोरबेल वाजवत आहेत. बाजूला हो, मला बघू दे. माझे 12 वाजतायत. पण शपथ आकांक्षा मॅडम बाहेर आलेत. असू दे. कधी आलात? अर्धा तास झाला मला येऊन. कसे आहात? सांगता येणार नाही. मोरे भाऊ आहेत का? कोण आहे ग? बाबा आहेत बाबा. मिस्टर विनयनचे बाबा. या ना आत या ना. नाही बसायला नाही आलोय मी, काम आहे म्हणून येऊन राहिलोय. काका काकू पण आलेत. जरा बाजूला मला बघू दे. नागपूरकर, अरे किती दिवसांनी भेटतोय आपण. काय हे आता चला ना. चला आत चला. इथे का उभे तुम्ही? तुम्हाला ते माहितीच आहे पोटा काय करून बसलाय ते निस्तरायला आलोय. बरं ताई पण आलेत का? ते वजन कायला घेऊन येऊ? ती मजेत आहे. तिला काय होते? पोराच्या नादाने खोळवली होती. पण आकांक्षा तू जरा ये, मला बोलायचं तुझ्याशी. जा. काय हे नागपूरकर एवढं लांबून आलेत म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार नक्की. जा. नाही महत्वाचं ते. तुम्ही पण चला. काय सगळ्यांच्या समोर व्हायचा तो सोक्ष मोक्ष होऊन जाते. चला वहिनी या. ए विनय, सुमे, पळतोय. ऐक ऐक ऐक. बघ उघड. नाही मी नाही. उघड. या मोरे भाऊ या. वहिनी या. कुठे तो बाबाचा बघत? अरे विनय कुठे आहे? नाही माहिती. बाबा थांबा. बोलू त्याले. घेऊन ये पहिले. घेऊन येतो. कुठे गेला? बाबा बोलत आहेत. चल बाबा थांबले. तू लहान आहेस का? चल. अरे बाबा भूमा मारताय. नाही काय ना तू. हे बघ आकांक्षा, तुझा साखरपुडा माझ्या पोराने मोडला हे मला मान्य. चूक झाली त्याची. पण तुले साखरपुडा करायचा नव्हता असं त्याला वाटत होता म्हणून त्याने मोडला. तो तुझीच काळजी करत होता. सॉरी बाबा, पण त्यांनी मला एकदा तरी विचारायला हवं होतं ना की मला काय हवंय. मला न विचारताच त्यांनी निर्णय घेऊन टाकला. मान्य आहे त्याची चूक झाली,
तू बघतीस ना, खोळावलाय तो. आता त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर हातचा पोरगा वाया जाईल. मला एकच पोरगा आहे. नागपूरकर, नका काळजी करू तुम्ही. तसा विनय शहाणा आहे आपला. तसा शहाणा असून काय उपयोग आहे? हा असा माझ्यासमोर मला शहाणा दिसला पाहिजे ना. अहो, आई बाबाचा फोटो काढून त्या बाबाचा फोटो लावलाय त्याने. विनय, अरे काय हे बघ, श्रद्धा असावी. आता मी नाही का रोज सकाळ संध्याकाळ पूजा करतेस ना, पण आपण स्वतः कोण आहोत हे विसरून आंधळेपणाने कोणी काही सांगते तसं करत सुटणं हे योग्य नाहीये ना. त्याला सांगून काय उपयोग आहे बहिणी? अहो, तो खोळावलाय, बधीर झालाय तो. पण आकांक्षा शानी, माझा विश्वास आहे म्हणून मी हिला सून म्हणून पसंत केली. मला माहिती आहे ही पोरगी त्याला सरळ करू शकते, त्याचा संसार करू शकते. बोल बोल पुट्टी, काय म्हणणं आहे तुझं? झालं गेलं सगळं विसरून तू माझी सून व्हायला तयार आहेस? आकांक्षा, दिस इज युअर फायनल चान्स. तुझ्या मनात जे काही आहे ना ते बोलून टाक, पण प्लीज प्लीज कोणत्याही प्रेशर खाली येऊन उत्तर देऊ नकोस. आकांक्षा, मला निर्धास्त होऊन आणि एक लक्षात ठेव, तुझा जो काही निर्णय असेल ना, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. तुला त्याआधी विनयशी एकट्याशी काही बोलायचं आहे का? आम्ही सगळे बाहेर थांबू. नको, त्याची काही गरज नाही.